एखादा देश चालतो कसा, त्यासाठी काही नियम असतात का? हो, नक्कीच असतात. आणि या नियमांचं पुस्तकालाच संविधान म्हणतात. खरं तर हे देशाचं एक मूलभूत नियम पुस्तकच असतं. आज आपण जगातील अशाच एका अत्यंत महत्त्वाच्या आणि उल्लेखनीय संविधानाचा प्रवास पाहणार आहोत. हा प्रश्न ऐकायला जितका सोपा वाटतो तितकाच तो गुंतागुंतीचा आहे, नाही का? विचार करा, अब्जावधी लोक, शेकडो भाषा, वेगवेगळे धर्म आणि इतकी प्रचंड विविधता असलेल्या देशासाठी एकच नियमावली तयार करणं किती मोठं आव्हान असेल. भारताचं संविधान बनवणं हे असंच एक मोठं काम होतं. तर मग सुरुवात करूया. पण थांबा, थेट भारताच्या कथेवर जाण्याआधी हे संविधान म्हणजे नेमकं काय असतं ते थोडं समजून घेऊया. एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर संविधान हे एखाद्या देशाचं ऑपरेटिंग सिस्टम असतं. ते सरकारला अधिकार देतं, पण त्याचवेळी त्या अधिकारांवर मर्यादाही घालतं. देशाची 3 मुख्य अंग म्हणजे कायदे बनवणारी संसद, ते लागू करणारं सरकार आणि न्याय देणारी न्यायव्यवस्था ही कशी काम करतील हे संविधानच ठरवतं. बघा, संविधानाचे साधारणपणे 2 मुख्य प्रकार पडतात. एक म्हणजे लिखित संविधान, जसं आपलं भारताचं आहे, जे एकाच पुस्तकात व्यवस्थित लिहिलेलं आहे. आणि दुसरं असतं अलिखित संविधान, जसं ब्रिटनचं. ते कोणतेही एका पुस्तकात नाही, तर अनेक कायदे, परंपरा आणि न्यायालयीन निकालांमधून तयार झालेलं आहे. आणि दुसरा एक महत्त्वाचा फरक असतो तो म्हणजे अधिकारांच्या विभागणीचा. संघीय प्रणालीमध्ये, जसं अमेरिकेत आहे, केंद्र आणि राज्यांमध्ये अधिकारांची स्पष्ट वाटणी केलेली असते. याउलट एकात्मक प्रणालीमध्ये बहुतेक सर्व अधिकार केंद्राच्या हातात असतात. भारताची रचना समजून घेण्यासाठी हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. बरं, मग आता आपल्याला संविधानाची बेसिक आयडिया आली आहे. आता वेळ आहे भारताच्या या ब्लूप्रिंटच्या निर्मितीचा तो रोमांचक प्रवास पाहण्याची, जो अनेक दशकांच्या बदलामधून आणि संघर्षातून साकार झाला. हे सगळं काही एका रात्रीत घडलेलं नाहीये. याचा पाया 1935च्या कायद्याने घातला गेला. मग 1946मध्ये संविधान सभेची स्थापना झाली, 1947मध्ये आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि त्यानंतर तब्बल 2 वर्षे, 11 महिने आणि 18 दिवसांच्या अथक परिश्रमानंतर नोव्हेंबर 1949मध्ये आपलं संविधान स्वीकारलं गेलं आणि 26 जानेवारी 1950 पासून ते लागू झालं. या ऐतिहासिक दस्तऐवजाच्या निर्मितीचं श्रेय अनेक महान नेत्यांना जातं. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते. तर कायद्याचे गाढे अभ्यासक डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून जी भूमिका बजावली ती खरंच खूप मोलाची होती. चला, आता जरा पुढे जाऊया आणि बघूया की भारताच्या संविधानात असं काय खास आहे जे त्याला इतरांपेक्षा वेगळं ठरवतं. त्याची काही वैशिष्ट्ये तर खरंच अद्वितीय आहेत. हे ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल, पण भारतीय संविधान हे जगातलं सगळ्यात मोठं आणि सर्वात तपशीलवार लिहिलेलं संविधान आहे. आपल्या देशाची प्रचंड विविधता आणि गुंतागुंत लक्षात घेऊन प्रत्येक लहान मोठ्या गोष्टीचा विचार यात केलेला दिसतो. आता हे किती मोठं आहे याचा अंदाज लावायचा असेल तर असं समजा की ते अमेरिकेच्या संविधानापेक्षा तब्बल 5 पट मोठं आहे. यावरूनच आपल्या संविधानकर्त्यांनी किती मेहनत घेतली असेल आणि त्यांची दूरदृष्टी किती मोठी असेल याची कल्पना येते. या संविधानाचा आत्मा आहेत नागरिकांना दिलेले मूलभूत हक्क. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे फक्त कागदावर लिहिलेले शब्द नाहीत, हे कायदेशीररित्या लागू करण्यायोग्य हक्क आहेत. म्हणजे जर या हक्कांचं उल्लंघन झालं तर कुणीही थेट न्यायालयात दाद मागू शकतं. याशिवाय इतरही अनेक खास गोष्टी आहेत, जसं की आपल्याकडे संसदीय शासन प्रणाली आहे, एक स्वतंत्र न्यायव्यवस्था आहे आणि एकेरी नागरिकत्व आहे. हे अमेरिका किंवा स्वित्झर्लंडसारख्या देशांपेक्षा वेगळं आहे, जिथे राज्याचं आणि देशाचं असं दुहेरी नागरिकत्व असतं. या सगळ्या गोष्टी मिळून भारताची एक वेगळी ओळख तयार करतात. पण कोणत्याही महान रचनेप्रमाणे केवळ कायदे आणि नियम महत्त्वाचे नसतात. या संविधानाचा एक आत्मा आहे, एक तत्वज्ञान आहे. त्याच्या तांत्रिक बाबींच्या पलीकडे जाऊन त्याचा खरा आत्मा कुठे सापडतो? तर तो सापडतो त्याच्या प्रस्तावनेत. हे शब्द हे फक्त एक वाक्य नाही, तर संपूर्ण राष्ट्राचं मिशन स्टेटमेंट आहे. आपल्या संविधानकर्त्यांनी कशा प्रकारच्या भारताचं स्वप्न पाहिलं होतं हे या शब्दांमधून दिसतं. यातच संविधानाचं सार दडलेलं आहे. पण इथे एक मोठा कायदेशीर प्रश्न उभा राहिला. ही जी इतकी सुंदर आणि प्रभावी प्रस्तावना आहे, ती खरंच कायद्याच्या दृष्टीने संविधानाचा भाग आहे का, की तो फक्त एक परिचय आहे?
एकेकाळी या प्रश्नावरून खूप मोठा कायदेशीर वाद झाला होता. सुरुवातीला याचं उत्तर होतं नाही. 1960 मध्ये बेरुबारी खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला होता की प्रस्तावना ही संविधानाच्या उद्दिष्टांवर प्रकाश टाकते, पण ती त्याचा कायदेशीर भाग नाही. पण मग आलं 1973 साल आणि केशवानंद भारती खटल्यात एक ऐतिहासिक निर्णय लागला. सर्वोच्च न्यायालयाने आपला आधीचा निर्णय पूर्णपणे बदलला आणि स्पष्ट केलं की प्रस्तावना हा संविधानाचा एक अविभाज्य भाग आहे. इतकंच नाही तर त्यातली जी मूलतत्व आहेत ती संविधानाची मूलभूत रचना आहे, ज्याला संसद सुद्धा बदलू शकत नाही. या निर्णयाने संविधानाच्या आत्म्याला एक अभेद्य कवच दिलं. आणि हाच प्रश्न आपल्याला एक महत्त्वाच्या विचाराकडे घेऊन जातो. संविधान हे एक जिवंत दस्तावेज आहे, म्हणजे ते वेळेनुसार बदलू शकतं. पण ही मूलभूत रचनेची संकल्पना हे सुनिश्चित करते की भारताची लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि न्यायाची तत्त्व कायम राहतील. हे एक प्रकारे आश्वासन आहे की देश कितीही बदलला तरी त्याचे मूळ आदर्श आणि आत्मा कधीच बदलणार नाही.